सलाम. मी अभिजित दिनेश नगराडे, ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनतर्फे आज मारेगाव येथे ज्या दिल्ली पोलिसांनी विद्यार्थ्यांवर अमानुष लाठीचार्ज केला व महाराष्ट्रातील 18,000 मराठी शाळा ज्या बंद करण्यात येत आहे आणि अमरावती जिल्ह्यातली ज्या 252 शाळा बंद करण्यात आलेल्या आहेत आणि ज्या GRमध्ये ज्या 20 पट संख्येच्या खाली शाळा आहेत त्या बंद करण्यात येत आहे, त्या शाळा बंद करण्यात नाही याव्या आणि ज्या शाळा बंद करण्याच्या वाटेवर आहेत त्या बंद करू नये आणि ज्या झाल्या आहेत त्या तात्काळ चालू कराव्या, ही आमची अशी ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनतर्फे मागणी आहे. आणि ज्या शाळेत 0 शिक्षक शाळा आहेत त्या शाळेत तात्काळ शिक्षक द्यावे, ही सुद्धा आमची मागणी आहे. आणि MPSC UPSC सारखे पेपर सरकारने ऑनलाईन घेण्याचे निर्देश जारी केलेले आहेत, तर ते सुद्धा ऑनलाईन न घेता ते परीक्षा MPSC UPSC सारख्या परीक्षा या ऑफलाईनच झाल्या पाहिजे, ही सुद्धा आमची मागणी आहे. आणि NDA सारखा कायदा रद्द करून तो बरखास्त करून त्याच्यात शिक्षणाचा कायदा दुसरा ॲड करून तो करण्यात यावा. आणि शिक्षणातील जी अपयशाची जबाबदारी स्वीकारून देवेंद्र फडणवीस आणि शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी राजीनामा द्यावा, ही आमची मागणी आहे. जोपर्यंत दादा भुसे राजीनामा देणार नाही तोपर्यंत आमचा विद्यार्थ्यांचा लढा, या शिक्षणाचा लढा इथेच थांबणार नाही. धर्मेंद्र प्रधान यांनी जरी शिक्षण मंत्र्याचा राजीनामा दिला असला तरी महाराष्ट्रातल्या 18,000 मराठी शाळा बंद करण्यात येत आहे, त्याच्या निषेधार्थ आम्ही आज तहसील कार्यालय येथे निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत. आणि जोपर्यंत इथल्या मराठी शाळा बंद झाल्या आहेत त्या शाळा जोपर्यंत चालू करण्यात येत नाही आणि ज्या शाळेत शिक्षक देत नाही तोपर्यंत आमचा लढा हा चालूच राहील. आणि जोपर्यंत यांनी या शिक्षणाचं जर बाजारीकरण थांबवलं नाही तर हे आंदोलन अजून तीव्र होण्याची शक्यता आहे. इन्क्लाब